भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अशा शब्दात भक्तांना विश्वास देणारा श्री स्वामी समर्थ प्रकट दिन हा 2025 रोजी 31 मार्चला आहे, जो चैत्र शुद्ध द्वितीय या दिवशी असतो. यंदाच्या वर्षी तो सोमवार आणि 31 मार्च रोजी येतोय. याला जयंती महोत्सवही म्हटले जाते. हा महोत्सव कोट्यावधी स्वामी भक्तांना नव ऊर्जा, धैर्य, दिलासा आणि अगाध करुणा प्रदान करणार आहे. चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामी समर्थ महाराज प्रकट झाल्याचे सांगण्यात येते. श्री स्वामी समर्थ उधळा गुलाल वाजवारे नगारे, त्रैलोक्यचे स्वामी आज धरतीवर आले. अनुसूयेचा तूच दत्त, सुमतेचा तूच श्रीपाद, अंबा भवानीचा तूच नरहरी, अंबा कैवाराचा तूच स्वामी. इसवी सन 1856च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले. ते मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीत प्रवेशले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया शके 1778 अनल नाम संवत्सरे रविवार दिनांक 6 एप्रिल 1856 हा होता. दत्तात्रेयाचे अवतार असलेले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा 10 एप्रिल 2024 बुधवार रोजी प्रकट दिन होता. आता स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाविषयी खरी हकीकत बघूया. स्वामी समर्थ महाराज कधी आले, कुठून आले, ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहिती नाही. पण स्वामी सेतू नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले. त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे. त्यांच्या तर अनुभवावरून आपल्याला समजलेच की स्वामी कसे प्रकटले. तर स्वामीच्या प्रकटण्याची हकीकत अशी: शेकडो वर्षापूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून 12 कोस जवळपास 24 किलोमीटर अंतरावर छेलीखेडा गावचा एक गाव होता. त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपला भाऊ आणि भावजाई बरोबर राहायचा. तो मुलगा कोणाशी बरोबर मिसळायचा नाही. तर तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता. त्यात एक छोटीशी दिवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती. तर तो विजयसिंग खूप खिशात गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपतीबरोबर खेळायचा बघा. पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा. असेच एक दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंगला कारण बनून आपला आविष्कार दाखवला. तर तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीय आणि विजयसिंग रोजच्या आपल्या पद्धतीने याही दिवशी तिथे गेला गणपतीबरोबर. पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आणि आज याने पण खेळायचे. आणि तोपर्यंत सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकल्या व ते बोलले, बाप्पा, रोज मीच तुझा डाव खेळतोय, पण आज नाही, आज तूच खेळायचं. बस इतके त्याच्या तोंडातून शब्द निघतच धरणी कंपित होऊ लागली. सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला. वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना की काय होतंय. पण काय करणार ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती. आणि ज्या दिवशी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगून एक 8 वर्षाची अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रकटली. आणि तेच दुसरे तिसरे कोणी नसू प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज. आणि तो विजयसिंग गोट्या खेळताना तेव्हा स्वामींकडून हरला. बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे वचन देऊन तिथून गुप्त झाले. थोडक्यात आपण स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूर येथे 12 कोस असलेल्या म्हणजे जवळपास 24 किलोमीटर अंतरावर छेलीखेडा गावच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला. आता शंका ही उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काय कळली. पण या गोष्टीचा उलगडा आज झाला, म्हणजे आज ह्या दिवशी झाला. कोकणातील हरिभाऊ स्वामीसूत हे अक्कलकोटला आले होते आपल्या एक इच्छापूर्तीसाठी. तेव्हा ते तिथे काही दिवस वास्तव्याला होते आणि एक दिवस स्वामींनी त्याला जवळ बोलावले, मांडीवर घेतले, सांगितले की आजपासून तू माझा सूत झालास. सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी करून. हे ऐकून हरिभावाला रडू कोसळले, कारण ते इथे एक इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराज
तर सर्व सोडायला सांगतायत ते पाहून त्यांना थोडं रडू कोसळलं. तेव्हा स्वामी त्याला म्हणाले की रडतोयस काय, माझे पोट बघ किती मोठे आहे, त्याच्यावर हात फिरून बघ. आणि ज्यावेळी सांगितलं की ज्यावेळी हरिभाऊंनी तसे केले त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले आणि त्यातील त्यांना एक आपलाच जन्म आठवला. विजयसिंग म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही तर तो स्वामी सुतांचाच पूर्ण अवतार होता. आणि त्यानंतर ह्या सर्व गोष्टीचा उलगडा होत गेले. बघा आता याच्याप्रमाणे पुढे बघूया. स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामीसूत महाराजांनी सुरू केला आहे. ज्यावेळी स्वामीसूत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला, स्वामीसूत हे काय करत आहेत? तेव्हा स्वामींचे उत्तर आले होते, माझं बाळ मी सदैव प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे. नाना रेखी नावाचे अहमदनगरचे स्वामी भक्त होते. ते स्वामी सुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते. मग तर ते पिंगला ज्योतिष विद्येत पारंगत होते. स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव. तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेच कुंडली बनवण्याचे काम सुरू केले आणि काही दिवसातच कुंडली बनली. आणि त्यांनी स्वामी प्रकटण्याचा मजकूर प्रमाणिक होता तर तेही कुंडली घेऊन स्वामींपाशी आले. तेव्हा तिथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता. तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्तांना सांगून माळ्यावर टाकायला सांगितले. आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामींनी कुंडली आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवर हळद, कुंकू, अक्षता, तुळस, फुले वगैरे वाहून सर्व देवतांनी त्या कुंडलीची पूजा केली. आणि ही कुंडली पाहून स्वामी खूप खुश झाले. नानांचा उजवा हातात घेऊन आपला हात त्यांना काय केला, त्यांच्यावर ठेवला. त्याच्या हातावर विष्णुपद उमटले. स्वामींचे आत्मलिंग आणि ते त्यांच्या हाईतपर्यंत होते त्यांच्या हातावर. याचाच आपण अर्थ म्हणतो स्वामींची वरची कुंडली म्हणजे प्रत्यक्षरित्या स्वामी सुतांनी मांडलेल्या स्वामींच्या प्रकटण्याचाच मान्यता दिली. आणि त्याचा प्रसाद म्हणून नाना रेखीच्या हातात विष्णुपद उमटले. आणि आजही स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठात आहे. स्वामी समर्थ महाराज कार्दळी वनातून योग्यांना मार्गदर्शन येण्यापूर्वी ते जगात वेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरे नाव ओळख लपवून चंचल भारती, दिगंबर बुवाई अशा नावांनी सुद्धा कार्यरत होते. आपण हेच बालपणातील स्वामींचे रूप बघूया आणि ह्यानुसार आपला 31 मार्च हा प्रकट दिन आनंदात साजरा करूया. सगळ्या स्वामी भक्तांना खूप खूप शुभेच्छा आणि स्वामींकडनं खूप आशीर्वाद. धन्यवाद.